नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या निकालाची तारीख या ठिकाणी जाहीर झाली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता बोर्डाकडून सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तुम्हाला 10वी-12वीच्या रिझल्ट संदर्भात त्या ठिकाणी अपडेट्स प्रोव्हाइड केले जातात। सोबतच करिअरचं गायडन्स देखील केलं जात असतं। 10वी-12वी नंतर तुम्ही काय केलं पाहिजे त्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलं जातं। सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। बघा 10वी-12वीच्या निकालाची तारीख काय आहे ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। पाहू शकता 10वी-12वीचा निकाल यंदा मे महिन्यातच। बघा पुढारीमध्ये आलेली बातमी आहे, अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण माहिती काय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वी-12वी परीक्षेचा निकाल यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होणार आहे। मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 12वीचा तर चौथ्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मे महिन्यात कधी तुमचा निकाल लागेल त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली गेली आहे। व्हिडिओला लवकरात लवकर सर्वांनी लाईक करायचं आणि चॅनलला पण सबस्क्राइब करून घ्यायचे। तर बघा मे महिन्यात जाहीर होणार आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिसऱ्या आठवड्यात 12वीचा आहे, तिसऱ्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल आणि चौथ्या आठवड्यामध्ये 10वीचा निकाल। आता यामध्ये जर तुम्ही 10वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवायचे आणि तुम्ही 12वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवायचे। तुमचा निकाल कधी आहे, तिसऱ्या की चौथ्या आठवड्यात, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे। त्यानंतर बघा पुढे संपूर्ण माहिती काय, जर आपण पाहिलं तर बघा त्या दृष्टीने राज्य मंडळ जलद गतीने तयारी करत असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। राज्य मंडळाकडून 9 विभागीय मंडळांमार्फत परीक्षा 10वीची परीक्षा 1 ते 26 मार्च आणि 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आलेली होती। यामध्ये बघा 10वी-12वीची परीक्षा सुरू असतानाच संबंधित विषयाची परीक्षा संपली की पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले होते। पेपर तपासणी झाल्यानंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी संकलन केंद्रांवर जमा करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली होती। त्यानुसार उत्तरपत्रिका संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे। दरवर्षी कोकण आणि मुंबई विभागाकडून उत्तरपत्रिका संकलन आणि अन्य काम उशिरापर्यंत सुरू असते। यंदा मात्र या दोन्ही विभागांचे काम पूर्ण झाले आहे। बघा तसेच राज्य मंडळाने यंदा उत्तरपत्रिका ठराविक ठिकाणी जाऊन गोळा करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे। त्यामुळे उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठीचा कालावधी देखील वाचलेला आहे। तसेच परीक्षा झाली की दरवर्षी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार किंवा परीक्षा काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कामास नकार असे प्रकार सर्रास घडतात। यंदा मात्र असे कोणतेही प्रकार घडलेले नाहीत। त्याचबरोबर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे वातावरण राहणार आहे। त्यामुळे देखील निकाल लवकर लावण्यावर राज्य मंडळाचा भर असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। बघा निवडणुकीच्या अगोदर म्हणजे निवडणुकीचा जो काही निकाल आहे तो लागण्याच्या अगोदरच तुमचा निकाल जाहीर होणार आहे। दरवर्षी 12वीचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर 10वीचा निकाल जुलै महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागत असतो। परंतु यंदा मात्र परीक्षांमध्ये कोणताही मोठा गैरप्रकार होण्यापासून रोखण्याची कामगिरी करणाऱ्या राज्य मंडळाने निकाल लवकर लावण्यासाठी पावले उचललेली आहेत। त्यामुळे यंदा पहिल्यांदाच मे महिन्यातच दोन्ही निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। त्यानंतर बघा यंदा 10वी तसेच 12वीचा निकाल मे महिन्यातच जाहीर करण्यासाठी राज्य मंडळ प्रयत्नशील आहे। त्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 12वीचा तर चौथ्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे। त्या दृष्टीने राज्य मंडळाकडून दैनंदिन फॉलोअप सुरू असून निकालाचे काम जलद गतीने करण्यासाठीच्या आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत। शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ। तर बघा संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तुमचा निकाल मे महिन्यातच लागणार आहे। तर बघा मे महिन्यामध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या आठवड्यात 12वीचा आणि चौथ्या आठवड्यात 10वीचा निकाल लागणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी, निकालाची तारीख सुद्धा तुम्हाला सांगितली आहे। अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही 10वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा, 12वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचे। सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहिलेली अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ आवडला असेल। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।